हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण आपलं तिसरं चॅप्टर आहे बायोलॉजीचं, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ठीक आहे, ह्या चॅप्टरला आपण सुरुवात करू आज. बट आय ऑल्सो वॉन्ट टू बी कम्प्लीट माय सेकंड चॅप्टर, कारण ते अजून अपूर्ण आहे आपलं, ते पण आपण कंप्लीट करू. सोबत आपण ह्या चॅप्टरला पण घेऊन जाऊ. ठीक आहे, सायमल्टेनियसली वी आर ट्राईंग टू डिस्कस ऑन बोथ दिस चॅप्टर्स. ठीक आहे, तर आपण ते पण चॅप्टर कंप्लीट करू आणि ह्याला पण चॅप्टरला पण सुरुवात करून आपण याला काय करू, डिस्कस करत राहू. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा. तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून एक, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा धन्यवाद. ठीक आहे, तर हे जे चॅप्टर आहे बेसिकली आपल्याला इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनवरती दिलेलं आहे. तर याच्या आधी बऱ्याचदा तुम्ही 10वीमध्ये असेल किंवा 9वीमध्ये असेल, तुम्ही इनहेरिटन्सवरती डिस्कशन केलं असेल किंवा तुम्हाला ह्याच्याबद्दल बरेचसे चॅप्टर्स होते. किंवा 9वीमध्ये जर सध्याच्या न्यू सिलेबसनुसार गेलो आपण, तर तिथे 9वीमध्ये पण तुम्हाला इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनवरती एक पूर्ण चॅप्टर दिलेलं आहे. दॅट इज मेंडेलिव्हज ग्रेगायोहॉन मेंडेल यांचे पूर्ण जे एक्सपेरिमेंट्स आहेत पिया प्लांट्सवरती, त्यांच्यावरती आपल्याला बऱ्याचशा गोष्टी तिथे सांगितल्या होत्या. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अजूनही येत असतील इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनवरती. ठीक आहे, सो वी ऑल्सो ट्राईंग टू डिस्कस अबाउट सम कॅन यू रिकॉल म्हणून आपले जे क्वेश्चन आपण ऑलवेज डिस्कस करतो. सगळ्यात सुरुवातीला आपण ह्या प्रश्नांबद्दल डिस्कशन करतो, कारण आपल्याला जे चॅप्टर असतं ते सुरुवातीला किंवा जे समजायला खूप इझी होत जातं. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन इथे होता, इज देअर अ सिमिलॅरिटी बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. ठीक आहे, तर जो येणारा प्रोजिनी आहे किंवा जो प्रोजिनी आहे किंवा जे पॅरेंट्स आहेत आणि त्यांची जी मुलं आहेत, ठीक आहे, पॅरेंट्स आणि त्यांच्या मुलांमध्ये काही सिमिलॅरिटी असतेच का? ठीक आहे, तर ऑबियसली आहे, त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसते. कारण जेव्हाही आपण एखाद्या लहान बाळाला बघतो तर त्यावेळेस त्यांचे जे काही गुण असतात, ठीक आहे, कॅरेक्टर्स असतात किंवा जेनेटिक कॅरेक्टर्स असतात किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, तो दिसायला त्याचा जो स्ट्रक्चर आहे, त्याचा फेस आहे किंवा नाक आहे किंवा डोळे आहेत, तर अशा ज्या गोष्टी आपल्याला किंवा त्याचे जे फिजिकल कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात, जे समोरून आपल्याला दिसत आहेत, ठीक आहे, आपल्या डोळ्यांनी जे कॅरेक्टर्स दिसतात ते कसे असतात, त्यांच्या पॅरेंट्ससारखे ते आपल्याला दिसायला भेटतात. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो की जो ऑफस्प्रिंग आहे बेसिकली विच विल बी सिमिलर टू द पॅरेंट. ठीक आहे, त्याचे पॅरेंट्ससारखे तो दिसायला भेटतो आपल्याला किंवा त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी असतात. ठीक आहे, त्याच्या पॅरेंट्ससारखे त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आपल्याला दिसायला भेटतात. ठीक आहे, दुसरं म्हणजे की व्हॉट आर द रोल ऑफ द क्रोमोझोम्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर सगळ्यात पहिली माहिती आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये क्रोमोझोमचं काम काय. क्रोमोझोम ॲक्च्युली DNA कॅरी करतो. ठीक आहे, DNA RNA असतो, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड असतो आपण त्याला म्हणतो. तर हे जे दोघं आहेत, ठीक आहे, डिऑक्सिरायबो RNA और DNA, तर बेसिक आपलं काम आहे तर DNAवरती. तर DNA काय करतो, जेनेटिक इन्फॉर्मेशनला कॅरी करतो. म्हणजे पॅरेंट्समध्ये काय जेनेटिक इन्फॉर्मेशन्स आहेत आणि परत काय चेंजेस करता येतील की जे पॅरेंट्सला अवॉइड करायचं होतं ते त्याच्या ऑफस्प्रिंगमध्ये नवीन त्याच्यामध्ये चेंजेस येतील. तर म्हणजे असे जे आपले जे क्रोमोझोम्स आहेत बेसिकली XX क्रोमोझोम्स अँड XY क्रोमोझोम्स असतात. तर हे बेसिकली मेल आणि हे आहेत आपले फिमेल जे क्रोमोझोम्स. यांच्यामधून येणारा जर X आला तर इथून Y आला तर येणारा प्रोजेनी हा मेल असतो. ठीक आहे ना, तर हे जे क्रोमोझोम्स आहेत म्हणजे बऱ्याचशा गोष्टी जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल पॅरेंटची, ठीक आहे, तर जेनेटिक इन्फॉर्मेशन सहित कॅरेक्टरिस्टिकला पण काय करतो तो फॉरवर्ड करून देतो त्याच्या ऑफस्प्रिंगमध्ये, नवीन येणाऱ्या जनरेशनमध्ये, न्यू जनरेशनपर्यंत तो काय करतो त्याला ट्रान्सफर करून देतो. म्हणून हे जे आहे रोल ऑफ अ क्रोमोझोम इन अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय खूप महत्त्वाचं आहे. कारण क्रोमोझोम असतील तर DNA थ्रू DNAचे इन्फॉर्मेशन फॉरवर्ड होतील. ठीक आहे, आणि क्रोमोझोम्स थ्रू डिसाईड होईल की XX और XY होणार आहे. ठीक आहे, तर ह्यांच्यामधून काय आहेत, बरेचसे जे क्रोमोझोमल कॅरेक्टरिस्टिक आहेत, म्हणजे क्रोमोझोम्स आर फॉर इसेन्शियल, म्हणजे बरेचसे रोल्स आहेत, बरेचसे इम्पॉर्टंट रोल प्ले करतो क्रोमोझोम इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. ठीक आहे, अजून म्हणू शकतो आपण की जे हायब्रिड कन्सेप्ट आहे, ठीक आहे, की व्हॉट आर हायब्रिड सीड प्रोड्यूस, म्हणजे हाऊ आर हायब्रिड सीड प्रोड्यूस. तर हायब्रिड सीडला कसं बनवलं जातं, तर बघा की हायब्रिड सीड आर जे क्रॉस आहे किंवा जी क्रॉसिंग आहे बेसिकली मेल और फिमेलची, ठीक आहे ना, की हायब्रिड क्रॉस इज क्रिएटेड म्हणजे क्रॉसिंग बाय 2 डिफरंट व्हेरियंट ऑफ द सेम प्लांट. ठीक आहे ना, म्हणजे वेगवेगळे जे व्हेरिएशन्स आहेत, जे वेगवेगळे व्हरायटीज आहेत प्लांटच्या. ठीक आहे, जर प्लांटचा आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्लांटच्या ज्या व्हरायटीज आहेत, म्हणजे सेम प्लांट आहे फक्त प्लांटमध्ये व्हरायटीज आहेत, तर या व्हरायटीजमध्ये जर त्यांचं
कॉम्बिनेशन केलं गेलं, त्यांची मॅटिंग केली गेली, तर मेटिंगने जे काही नवीन प्रोजिनी येणार आहे, ऑस्प्रिंग येणार आहे, तर हा काय होईल, त्याचा हायब्रिड होईल. काय होईल, त्याला हायब्रिड म्हणू शकतो आपण. अ हायब्रिड इज क्रिएटेड बाय क्रॉसिंग टू डिफरंट, बरोबर आहे, समजतं आहे की दोन वेगवेगळे व्हेरियंटला, ठीक आहे, जे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत त्यांना कंबाईन करून जो हायब्रिड बनवला जातो, म्हणजे हायब्रिड सीड्स तयार केले जातात. ठीक आहे, सीड्स असतील तर सीडला पण आपण म्हणू शकतो की हायब्रिड सीड आहे. तर बेसिकली काय की डिफरंट व्हरायटीज ज्या आहेत, ठीक आहे, डिफरंट व्हरायटीज, डिफरंट व्हेरिएशन्स आहेत, डिफरंट व्हेरियंट्स आहेत, प्लांट्सचे असतील, ॲनिमल्सचे असतील, त्यांना कंबाईन करून. तर बेसिकली ॲनिमल्समध्ये असं आपल्याला दिसत नाही, पण प्लांट्समध्ये आपण बऱ्या प्रकारे सांगू शकतो की जे वेगवेगळ्या व्हरायटीजचे जे हायब्रिड सीड येतात, ठीक आहे, तर हे हायब्रिड सीड कसे बनवले जातात की प्रिव्हियसमध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना रिड्यूस करून नवीन जे बनवलं जातं ते हायब्रिड असतं. ठीक आहे, आता सध्या तरी मार्केटमध्ये येणारे बरेचसे सीड्स हे काय आहेत, हायब्रिड सीड्स आहेत. ठीक आहे, काय आहेत, हायब्रिड म्हणजे माणसाने डिफरंट व्हेरिएशनला क्लोनिंग करून, क्रॉसिंग करून काय केले गेले, तसे सीड्सला प्रोड्यूस केले गेले. तर ठीक आहे, दिस इज नथिंग बट अ हायब्रिड सीड्स ऑर हायब्रिड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारतो की व्हॉट आर द क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. तर कुठले कुठले विच म्हटलं, ठीक आहे, मी व्हॉट म्हटलो, विच आर द क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. तर कोणते कोणते क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आहेत, तर बरेचसे डिसऑर्डर तुम्ही 9वीमध्ये शिकलेत. एक तो तुम्हाला माहिती आहे डाऊन सिंड्रोम आहे, ट्रायझोमी 18 आहे, ट्रायझोमी 13 आहे, नलिफॅक्टर सिंड्रोम आहे, XYY क्रोमोझोम आहे, म्हणजे इथे एक एक्स्ट्राचा वाय तुम्हाला दिसतोय, सिंड्रोम त्याला म्हटलं जातं. एक आहे टर्नर सिंड्रोम, परत XXX सिंड्रोम. तर असे बरेचसे जे सिंड्रोम्स आहेत बेसिकली हे सिंड्रोम्स काय आहेत, क्रोमोझोमल डिसऑर्डरिटीमुळे होतात. म्हणजे एक तर एक्स्ट्रा क्रोमोझोम चालला जातो किंवा एक कमी क्रोमोझोम जातो, तर ह्यामुळे येणारे जे सिंड्रोम्स आहेत किंवा आजार्स आहेत, जे डिसऑर्डर्स आपण म्हणू शकतो, दिस इज व्हॉट डाऊन सिंड्रोम, ट्रायझोमी 18, ट्रायझोमी 13, नलिफॅक्टर सिंड्रोम. तर असे बरेचसे सिंड्रोम्स तुम्ही 9वीमध्ये पण शिकले. ते जे सगळे सिंड्रोम्स आपल्याला इथे ऑब्झर्व करावं लागतं, त्यांना रिमेंबर करावं लागतं परत एकदा. ठीक आहे, सो वी आर नाव ट्राईंग टू अंडरस्टँड अबाउट द क्रोमोझोम्स अँड क्रोमोझोमल जे मेकॅनिझम आहे. ठीक आहे, क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ आहे इनहेरिटन्सचं जे मेकॅनिझम आहे बेसिकली, जे आपल्याला ग्रेगा योहान मेंडेल यांनी शिकवलं होतं. ठीक आहे, कारण आपण तिथे पण ग्रेगा योहान मेंडेलच शिकलो होतो, 9th स्टँडर्डमध्ये असेल किंवा सध्याच्या कन्सेप्टमध्ये असेल, की तिथून आपण शिकत आलो की जे इनहेरिटन्स होतं आहे. ठीक आहे, हे इनहेरिटन्स आपल्याला कसं समजतं. ठीक आहे, जे क्रोमोझोम्स आहेत बेसिकली, तर तुम्ही बघितलं असेल की क्रोमोझोममध्ये अशी रिंग शेप स्ट्रक्चर, तर जिथे त्याच्यावरती DNA कॅरी करतो. अजून असते की टिश्यूपासून सेल बनते आणि सेल पूर्ण काय असते, सेलमध्ये एकदम एक न्यूक्लियस असतो. ठीक आहे, आणि DNA फॉर्म होतो. तर बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आहेत त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या इन्फॉर्मेशन कॅरी होतात, तर त्या गोष्टी तुम्हाला इथे समजतात. ठीक आहे, तर मग आपल्याला बेसिक क्रोमोझोम्स काय असतात आणि त्याचं मेकॅनिझम काय आहे, इनहेरिटन्सचं मेकॅनिझम पण इथे शिकायचं आहे. तर पहिले तर आपण काय म्हणायला पाहिजे की जे ट्रान्समिशन आहे, ठीक आहे, क्रोमोझोमचं काय हेरिडिटी आणि इनहेरिटन्सबद्दल आपण बोलायला पाहिजे, कारण आपलं चॅप्टर्स काय इनहेरिटन्स आहे, हेरिडिटी अँड व्हेरिएशन आहे. तर जर आपण इनहेरिटन्स किंवा हेरिडिटीला म्हटलो तरी पण आपल्याला म्हणजे दोघं एकच शब्द येतात. ठीक आहे, जस्ट फॉर हेरिडिटी और इनहेरिटन्स वी कॅन सेइंग देम. ठीक आहे, जे ट्रान्समिशन आहे, ठीक आहे, जी जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होते जनरेशन टू जनरेशन, एका जनरेशनपासून, पहिल्या जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत पोचली, म्हणजे पॅरेंटल जनरेशन होती. ठीक आहे, त्यांचे भाऊ बहीण, त्यांच्यामध्ये येणारी इन्फॉर्मेशन, परत ही फर्स्ट जनरेशन झाली. त्याच्यानंतर येणारे त्यांचे मुलं बाळ जे काही असतील, तर त्यांच्यामध्ये ही सेकंड जनरेशन झाली. थर्ड जनरेशन म्हणजे जनरेशन टू जनरेशन जी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होते. ठीक आहे, जी इन्फॉर्मेशन ट्रान्समिशन होते, तर बेसिकली काय ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. ठीक आहे, त्यांची जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे जी ट्रान्सफर होते त्याला म्हटलं जातं इनहेरिटन्स. त्याला काय म्हटलं जातं, इनहेरिटन्स, अदरवाईज हेरिडिटी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हेरिडिटी. और जर आपण ग्रेगा योहान मेंडल, ठीक आहे, ग्रेगा मेंडल लिहिलं आहे यांनी इथे, तर ग्रेगा योहान मेंडल ज्यांनी 1822मध्ये बेसिकली त्यांचा जर विचार केला तर 1822पासून ग्रेगा योहान मेंडल फर्स्ट गिव द ॲक्युरेट एक्सप्लेनेशन, म्हणजे यांनी 1822मध्ये एक ॲक्युरेट एक्सप्लेनेशन दिलं फॉर द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. तर इनहेरिटन्ससाठी त्यांनी एक परफेक्ट मेकॅनिझम आपल्यासाठी दिलं की एक्झॅक्टली हे इनहेरिटन्स जे होतं कसं, जेनेटिक इन्फॉर्मेशन कशी कॅरी होते. ठीक आहे, परत त्याच्यामध्ये येणारे जे फिलियल जनरेशन आहेत, ठीक आहे, फिनोटाईप आहे, जिनोटाईप आहे, क्रॉस आहेत. ठीक आहे, मोनोहायब्रिड क्रॉस आहे, डायहायब्रिड क्रॉस काय, पिया प्लांटमध्ये कसं होतं. तर बेसिक ही जी इन्फॉर्मेशन
फॉर्मेशन होती यांची ही जी ॲक्युरेट एक्सप्लेनेशन होतं ते कोणी दिलं आपल्याला, ग्रेगा योहान मेंडेल यांनी दिलं. सो दॅट इज द एक्सप्लेनेशन फॉर द मेकॅनिझम ऑफ अन इनहेरिटन्स बाय युझिंग अन हायब्रिडायझेशन ऑफ अन टेक्निक. कुठली टेक्निक यूज केली, हायब्रिडायझेशनची टेक्निक त्यांनी यूज केली, बरोबर आहे. सो दॅट हायब्रिडायझेशन टेक्निक विल बी यूज फॉर व्हेरियस क्रॉसेस अँड मेड फ्रॉम देम डिफरंट टाईप्स ऑफ पिया प्लांट जे होते त्यांच्यावरती त्यांनी एक्सपेरिमेंट केले होते. ठीक आहे, वटाणे माहिती तुम्हाला पिया, ठीक आहे, वटाण्याच्या झाडांवरती त्यांनी बरेचसे एक्सपेरिमेंट केले अँड फ्रॉम देम वी कॅन गेट अन अ मेकॅनिझम ऑफ अन इनहेरिटन्स आपल्याला त्यांनी मेकॅनिझम दिलं. तर असं जे मेकॅनिझम आहे बेसिकली जर विचार केला की ही व्हिज्युलाइज दॅट, त्यांनी काय व्हिज्युलाइज केलं की ट्रेट्स आहेत बेसिकली. कशा ट्रेट्सवरती काम केलं, असे ट्रेट्स बघा पिया प्लांटमध्ये त्यांचे जे 7 ट्रेट्स होते बेसिकली त्यांनी ह्या वेगवेगळ्या ट्रेट्सवरती काम केलं. म्हणजे बघा सीडचा शेप असेल, ठीक आहे, सीडचा शेप कसा आहे, राऊंड शेप किंवा व्रिंकल शेप आहे, ठीक आहे, थोडासा कर्ली शेप दिसतो तुम्हाला, ठीक आहे. सीडचा शेप असेल, सीडचा कलर आहे, येलो कलरची सीड असेल किंवा ग्रीन कलरची सीड असेल पियाची, ठीक आहे. पॉड कसा आहे, म्हणजे एकदम सरळ पॉड बनतो, जसा जो पोड आहे तो काय एकदम सरळ पोड बनतो का थोडासा एकदम पोड व्रिंकल्ड पोड आहे, ठीक आहे, पॉड आहे तो त्याच्यात दिसणारा. पोडचा कलर कसा आहे, तो ग्रीन आहे, येलो आहे, ठीक आहे. फ्लावरचा कलर कुठला आहे, फ्लावरचे लोकेशन कुठे आहे, ठीक आहे, एकदम टोकावरती फ्लावर्स येतात का कुठेतरी एका एकदम पोझिशनवरती फ्लावर्स येतात. तर त्यांनी त्यांच्यावरती बऱ्याचशा गोष्टी याच्यावरती डिस्कशन केलं, ठीक आहे. सो ही व्हिज्युलाइज ॲट ऑल 7 ट्रेड्स, हे सगळे 7 ट्रेड्सवरती त्यांनी काम केलं. अँड ॲज सच आर नॉट इनहेरिटेड फिजिकली बट समथिंग, ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ हे फिजिकली डायरेक्ट हे काम होत नाही असं, ठीक आहे ना. म्हणजे ही ट्रेड्स काय, ही व्हिज्युलाइज दॅट द ट्रेड्स ॲज सच आर नॉट इनहेरिटेड फिजिकली, ठीक आहे. म्हणजे बेसिकली ह्या गोष्टी फिजिकली नाही जातात, काहीतरी असं गोष्ट आहे की असं काहीतरी आहे त्यांच्यामध्ये, ठीक आहे. फिजिकलमध्ये न विचार करता त्यांच्यामध्ये काहीतरी अशी गोष्ट आहे, समथिंग असं आहे. त्यांना म्हटलं दॅट इज फॅक्टर, असे फॅक्टर्स आहेत दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स. म्हणजे हे जे ट्रेट्स आहेत बेसिकली सीडचा शेप सीडचा शेप कसा येतो आहे पुढच्या जनरेशनमध्ये, सीडचा कलर कसा येतो, पोड कसं येतो आहे, फ्लावर्स कसे आहेत, लोकेशन कुठे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत, ठीक आहे, त्यांच्यावरती बेसिकली एक फॅक्टर काम करतो आहे आणि हा फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे त्यांच्या इनहेरिटन्समध्ये, त्यांच्यामध्ये येणारे बदलांमध्ये, त्यांच्यामध्ये येणारे चेंजेसवरती काय हा फॅक्टर काम करतो, ठीक आहे. सो प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल, म्हणजे हा जो फॅक्टर आहे बेसिकली दॅट इज समथिंग प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल, बरोबर आहे. म्हणजे ही व्हिज्युलाइज दॅट द ट्रेड्स जे आहेत सच ॲज आर नॉट इनहेरिटेड फिजिकली बट समथिंग असं काहीतरी आहे दॅट प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल. तर त्यांच्या गॅमेटिक सेलमध्ये असं काहीतरी प्रेझेंट आहे की जे रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, इनहेरिटन्ससाठी रिस्पॉन्सिबल आहे. अँड अगेन जे मेंडेलने सांगितलं की दॅट इज द मेंडेलियन फॅक्टर, म्हणजे बेसिकली ऑकर्स इन द पेयर्स, ठीक आहे. कसे काम करत होते, पेयर्समध्ये काम करत होते. द मेंडेलियन फॅक्टर्स म्हणजे त्यांनी जे म्हटलं की असा कुठला तरी फॅक्टर आहे, ठीक आहे, दॅट कुड बी हॅविंग अन रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स, ठीक आहे. तर हा जो फॅक्टर आहे ऑकर इन द पेयर्स इन द पॅरेंट्स, ठीक आहे, कशामध्ये असतो, पॅरेंट्समध्ये असतात. हे जे फॅक्टर्स आहेत बेसिकली ते पेयर्समध्ये पॅरेंट्समध्ये असतात. अँड नाव टर्म्स ॲज अ जीन्स, त्यांना काय नाव दिलं मग, असं जे फॅक्टर्स आहेत, जे फॅक्टर्स जे जोडीमध्ये असतात, कशाने असतात, जोडीने असतात. आणि हे जे जोडीमध्ये असणारे जे पेयर्स आहेत, जे फॅक्टर्स आहेत, त्यांनी नंतर त्याला काय म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये त्यांना जीन्स म्हटलं जातं. आज काय म्हणतो आपण, त्यांना जीन्स म्हटलं जातो. ज्यांना मेंडेलिव हे फॅक्टर म्हणायचे, जे फॅक्टर रिस्पॉन्सिबल असायचे इनहेरिटन्ससाठी, त्यांना आज आपण जीन्स म्हणतो. अँड विच, ओके, विच आर सेग्रिगेटेड, ते काय करतात, वेगळं करतात, डिफरन्स दाखवतात फ्रॉम ईच अदर, बरोबर. ते काय आहेत, ते जे जीन्स आहेत बेसिकली, जे फॅक्टर्स आहेत बेसिकली विच आर सेग्रिगेटेड फ्रॉम ईच अदर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, ठीक आहे ना. ते काय होतात, एकदम वेगवेगळे होतात किंवा गॅमेट फॉर्मेशन्स आहेत. अँड असे जे वेगवेगळे जे सेगमेंट्स आहेत, जे फॅक्टर्स आहेत, ते काय होतात विदाऊट मिक्सिंग, ठीक आहे, एकमेकांमध्ये मिक्स न होता फक्त फिजिकल कॅरेक्टर दाखवायचे, जेनेटिक कॅरेक्टर दाखवायचे. तर ते काय होतात तुम्हाला, विच आर सेग्रिगेटेड फ्रॉम ईच अदर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, जेव्हा गॅमेट फॉर्म होतो, जो नवीन ऑस्प्रिंग बनतोय, ठीक आहे, नवीन ऑस्प्रिंग फॉर्मेशन होण्याची जी प्रोसेस आहे विदाऊट मिक्सिंग, ठीक आहे, ते मिक्स होत नाही, ठीक आहे, ते काय करतात वेगवेगळे होऊन जातात, ठीक आहे, ईच अदर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस अँड विदाऊट मिक्सिंग विथ ईच अदर. याच्यामध्ये आपल्याला त्यांनी जी पिया प्लांटची जी डायग्राम होती बेसिकली, त्यांच्यामध्ये हे जे 7 फॅक्टर रिस्पॉन्सिबल आपल्याला दाखवले गेले, त्यांच्यावरती पण आपल्याला बघायचं आहे की ती डायग्राम नेमकी काय आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेली, ठीक आहे.
जर तुम्ही ही डायग्राम बघितली नीट तर ह्या डायग्रामवरून तुम्हाला समजतं की ही पिया प्लांटचे ट्रेड्स आहेत बघा. कुठले कुठले ट्रेड्स आहेत बघा, की सीडचा शेप आहे, सीडचा कलर आहे, पोड शेप आहे. ठीक आहे, हा जो दिसतोय पोडचा शेप हा दिसतोय तुम्हाला, सगळा कलर दिसतोय त्याचा. ठीक आहे, पोडचा कलर, फ्लावरचा कलर आहे, लोकेशन कुठे आहे. ठीक आहे, प्लांट कसा आहे, प्लांटची हाईट कशी आहे. ठीक आहे ना. तर इथे दोन गोष्टी आहेत बघा, एक डॉमिनंट आहे, एक रिसेसिव्ह आहे. ठीक आहे, डॉमिनंट अँड रिसेसिव्ह म्हणजे की डॉमिनंट जे आहेत ते बेसिकली एकदम प्रभावी असतात. हे कॅरेक्टर्स प्रभावी असतात की जे डेफिनेटली पुढच्या जनरेशनमध्ये येतातच. ठीक आहे, डेफिनेटली हे जे डॉमिनंट कॅरेक्टर्स असतात, हे कॅरेक्टर्स हे जे डॉमिनंट स्ट्रेट जे आहेत ते बेसिकली विल बी कम्स इन टू नेक्स्ट जनरेशन, दुसऱ्या जनरेशनमध्ये डेफिनेटली येतात. जसं जर ह्युमन बिंगमध्ये विचार केला, सपोज की ह्युमन मेल और फिमेलपैकी जर एकाचे हेअर जे आहेत, ठीक आहे, सपोज की मेलचे जे हेअर्स आहेत ते कर्ली हेअर्स आहेत. कसे हेअर्स आहेत, कर्ली जर हेअर्स असतील तर कर्ली हेअरवाले जे आहेत ते बेसिकली डॉमिनंट्स असतात, डॉमिनंट कॅरेक्टर्स असतात. आणि येणाऱ्या नेक्स्ट जनरेशनमध्ये त्यांच्यापासून जो येणारा जो नवीन ऑस्प्रिंग असेल तर त्या ऑस्प्रिंगचे जे केस आहेत ते बेसिकली कर्ली केस येतात. तर हे जे हेरिटन्स आहे, हे जे कन्सेप्ट आहे, जे डॉमिनंट आहे, जे प्रभावी आहे, बेसिकली रिसेसिव्ह तेवढे प्रभावी नसतात. ठीक आहे ना. पण हे दोघांमध्ये मेटिंग होते अँड आफ्टर मेटिंग जे काही होतं आहे, जे नवीन फॉर्मेशन होणार आहे ते काय होतं आहे तुमचं, त्याच्यावरती त्याचा प्रभाव असतो. सपोज की जर राऊंड शेडचा जर राऊंड शेपची सीड मी घेतली, तिला प्लांट केली, आणि कर्ली सीडची सीड मी प्लांट केली, आणि ह्यांच्यापासून येणाऱ्या ज्या प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये जर क्रॉसिंग केली गेली तर येणारे जे वटाण्याचं जे झाडं असतील किंवा जे वटाण्याचं फळ येईल, ठीक आहे ना, तर त्याच्यामध्ये येणारे डेफिनेटली राऊंड असतील. ठीक आहे, काय असतील ते राऊंड शेपमध्ये येतील. म्हणजे त्यांच्यामध्ये येणारे जे जे सीड्स आहेत ते व्रिंकल्ड येणार नाही, असे व्रिंकल्ड येणार नाही, पण कसे येतील, राऊंड येतील. तसंच एक गोष्ट समजते की जर सीडचा कलर येलो असेल, येलो कलरची मी सीड घेतली, ठीक आहे, आणि एक ग्रीन कलरची सीड जर मी घेतली तर ह्या दोघांमध्ये, ठीक आहे, यांच्या दोघांचे जे प्लांट्स आले तर त्यांच्यामध्ये जी मेटिंग झाली, त्यांच्यामध्ये जे पॉलिनेशन होईल ह्या दोघांमध्ये, किंवा हे दोघं सीडचे जे प्लांट्स बनतील, पियाचे प्लांट्स, ह्यांच्यामध्ये जेव्हा पॉलिनेशन होईल तर पॉलिनेशन होऊन येणारे जे नवीन जे ऑस्प्रिंग असेल किंवा नवीन जे वटाणे येतील तर त्यांचे जे कलर असेल तो बेसिकली येलो कलर तुम्हाला दिसेल. तसंच इन्फेंटेड पोल येईल. ठीक आहे, म्हणजे इन्फेंटेड पोलचा जर मी एक पिया प्लांट्स जर घेतलं तर, आणि कन्स्ट्रिक्टेड जर पोड शेपचे जर मी पियाज घेतले किंवा वटाणे घेतले तर ह्यांच्यामधून येणारे जे सीडचे शेप्स आहेत, ठीक आहे, किंवा यांच्यामध्ये जेव्हा पॉलिनेशन होईल त्यावेळेस त्यांच्यामध्ये येणारे इन्फेंटेड असतील, ग्रीन कलर असेल किंवा येलो कलर असेल, किंवा फ्लावर बघा, पर्पल कलरचं फ्लावर आहे, व्हाईट कलरचं फ्लावर आहे, तर येणारेच बघा पर्पल कलर असेल. तसंच जर टॉल किंवा डॉर्फ असेल तर येणारा काय प्रभावी कुठला असेल, टॉल प्रभावी असेल. ठीक आहे, ॲक्सियल जर बघितलं तुम्ही, इथे फ्लावर जर तुम्हाला दिसत आहेत तर यांच्यामध्ये बघा हे जे ॲक्सियल आहेत फ्लावरची लोकेशन, आणि इथे जर बघितलं तर टर्मिनल लोकेशन एकदम फिक्स पॉईंटवरती आहेत बघा, टर्मिनलवरती एंड पॉईंटवरती आहेत. इथे टॉल झाड आहे, जर येणारा टॉल असेल तर बघा हा पण डॉर्फ आहे. हे सगळी कन्सेप्ट तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहेत, फक्त मला तुम्हाला हे इंट्रोड्यूस करून द्यायचं होतं, परत एकदा तुम्हाला हे सांगायचं होतं. ठीक आहे, आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. ठीक आहे, वी कॅन गो फॉर काही रिझन पण आपल्याला याच्यामध्ये शिकायचे आहेत, म्हणजे जे रिझन्स आहेत फॉर मेंडेलिव्हचे सक्सेसफुल एक्सपेरिमेंटवरती, म्हणजे त्यांनी जे मेकॅनिझम आपल्याला दिलं इनहेरिटन्सचं आणि हेरिडिटीचं, या हेरिडिटीच्या मेकॅनिझममध्ये त्यांचं सक्सेस होण्याचं कारण, म्हणजे त्यांचे जे सक्सेसफुल होण्याचे काही रिझन्स होते, जे कारणच होते, आपल्याला त्यांनी देऊन ठेवले होते आपल्या पुस्तकामध्ये. जर बेसिक जर विचार केला, ही एक्सपेरिमेंट, ठीक आहे, ही इज एक्सपेरिमेंट वेअर केअरफुली प्लान्ड अँड इन्व्हॉल्व अ लार्ज सॅम्पल. ठीक आहे, त्यांचे जे एक्सपेरिमेंट होते त्यांनी एकदम केअरफुल, एकदम काळजीपूर्वक एक्सपेरिमेंट केले, आणि अशा काळजीपूर्वक एक्सपेरिमेंटमध्ये त्यांचे जे सॅम्पल्स होते ते खूप जास्त प्रमाणामध्ये, लार्ज सॅम्पल्स होते, खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांच्याकडे सॅम्पल्स होते, म्हणजे त्यांच्याकडे एक पूर्ण शेत त्यांच्याकडे, त्या शेतामध्ये त्यांनी ते एक्सपेरिमेंट पूर्ण केला. ठीक आहे, अगेन ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर ऑफ प्लांट्स. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांचा एकदम स्पेसिफिक रेकॉर्ड ठेवला, केअरफुली त्यांनी रेकॉर्ड केले नंबर ऑफ प्लांट्सला ऑफ ईच टाईप, प्रत्येक टाईपचे त्यांनी जे प्लांट्स होते त्यांचा केअरफुल रेकॉर्ड ठेवला, अँड प्रेझेंट हिज रिझल्ट, त्यांचा जो रिझल्ट होता त्यांचा रेशोमध्ये त्यांनी काय केलं, त्यांचा जो येणारा जो रिझल्ट होता तो रेशोमध्ये त्यांनी आपल्याकडे प्रेझेंट केला. ठीक आहे, अगेन दॅट इज इन अ पिया प्लांटमध्ये जे कॉन्ट्रास्टिंग होते, बरोबर आहे, जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत कॅन बी इझिली रेकग्नाइज, म्हणजे बघा की जे वेगवेगळे कॅरेक्टर्स होते,
बरोबर आहे. त्यांच्याकडे जे पिया प्लांट्स होते त्यांच्यामध्ये येणारे जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स होते, जे वेगवेगळे कॅरेक्टर्स होते त्यांच्याकडे, ठीक आहे. पिया प्लांटचे जे वेगवेगळे कॅरेक्टर्स होते दॅट कॅन बी इझिली रेकग्नाइज. त्यांना काय केलं झालं की त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने किंवा इझिली एकदम साध्या पद्धतीने सहज आपण काय करू शकत होतो, अंडरस्टँड करू शकत होतो किंवा इझिली आपण त्यांना ओळखू शकत होतो, ठीक आहे. जे 7 डिफरंट कॅरेक्टर्स होते इन द पिया प्लांट्स वेअर कंट्रोल बाय अ सिंगल फॅक्टर, ठीक आहे ना. म्हणजे हे जे सगळे सात जे पिया प्लांट्सवरचे जे डिफरंट कॅरेक्टर्स होते, ठीक आहे, हे ट्रेट्स होते, ते सगळे ट्रेट्सला ओके दॅट विल बी एकदम सारखा आणि एकच आणि एकटा असा एक फॅक्टर आहे जो सगळ्या यांना कंट्रोल करतं, बरोबर. हे जे 7 फॅक्टर्स होते या 7 फॅक्टरला कंट्रोल करण्यासाठी म्हणजे हे जे 7 कॅरेक्टर्स आहेत बेसिकली हे 7 कॅरेक्टर्सला फक्त एक सिंगल फॅक्टर काय करतो, कंट्रोल करतो, ठीक आहे. अगेन हे जे पिया प्लांट्स आहेत बेसिकली द फॅक्टर्स आर लोकेटेड, ठीक आहे. हे जे फॅक्टर्स होते बेसिकली हे फॅक्टर्स काय करतात, आर लोकेटेड ऑन अ सेपरेट क्रोमोझोम्स, ठीक आहे ना. काय करतात ते सेपरेट क्रोमोझोमला लोकेट करतात अँड दीज फॅक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम अ जनरेशन टू जनरेशन, बरोबर आहे. समजते सगळ्यांना. जे फॅक्टर्स आहेत काय करतात, लोकेटेड ऑन अ सेपरेट क्रोमोझोम अँड दीज फॅक्टर्स आर ट्रान्समिटेड. असे जे फॅक्टर्स आहेत बेसिकली जसं आपण म्हटलं ना यांच्यामध्ये येणारे जे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, सीडचा शेप असेल, सीडचा कलर असेल, पोड शेप असेल, फ्लावरचा कलर असेल, फ्लावर लोकेशन असेल, तर ही जे सगळे गोष्टी आहेत हे जे फॅक्टर्स आहेत बेसिकली हे काय होतात जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होत राहतात, ठीक आहे ना. म्हणजे ते जे लोकेट करतात क्रोमोझोममध्ये म्हणजे हे जे फॅक्टर्स आहेत हे कुठे सापडतात, क्रोमोझोममध्ये सापडतात. म्हणजे बेसिकली तो जो DNA आहे म्हणजे याचा अर्थ DNA मध्ये काय आहे, जीन्स आहेत, ठीक आहे. हे जे जीन्स आहेत बेसिकली आपलं म्हणणं काय मग जीन्स सध्या तरी आपण म्हणू शकतो की जे फॅक्टर्स आहेत ते बेसिकली काय आहेत, जीन्स आहेत. आणि असे जीन्स कुठे लोकेट करतात, DNA मध्ये. आणि हा DNA कुठे आहे तुमचा, क्रोमोझोममध्ये येतो. कुठे येतो, क्रोमोझोमवरती येतो. अँड दीज फॅक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. हे काय होतात, हे फॅक्टर्स ट्रान्समिट होत राहतात. ही इंट्रोड्यूस, ठीक आहे. यांनी काय केलं, 2 टर्म्स इंट्रोड्यूस केल्या दॅट इज नथिंग बट डॉमिनंट अँड रिसेसिव्ह. डॉमिनंट काय असतात, प्रभावी असतात. म्हणजे नेक्स्ट जनरेशनमध्ये ते जास्त प्रमाणामध्ये त्यांचा प्रभाव दाखवतात. म्हणजे सपोज की एक टॉल आहे, जर प्युअर टॉल जर असेल आणि प्युअर डॉर्फ असेल तर येणाऱ्यामध्ये, ठीक आहे, इथून टॉल येईल, इथून टॉल येईल, ठीक आहे. तर येणारा हा जो असेल हा पण टॉलच असेल, पण याला आपण म्हणू शकतो हायब्रिड टॉल. काय म्हणू शकतो आपण त्याला, हायब्रिड टॉल. मग जे स्मॉलर म्हणजे जे डॉर्फ होते बेसिकली हा काय होता, हा रिसेसिव्ह होता, तो नेक्स्ट जनरेशनमध्ये येत नाही, ठीक आहे. तर हे काय बेसिकली डॉमिनंट जो प्रभावी आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर ह्या 2 टर्म्स त्यांनी इंट्रोड्यूस करून दिल्या, डॉमिनंट अँड रिसेसिव्ह टर्म्स, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात आणि आपल्याला अजून काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील कारण हे जे चॅप्टर आहे ते बेसिकली जेनेटिक टर्मिनॉलॉजीवरती डिपेंड करतं. आणि असे जे जेनेटिक टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील कारण याच्या आधी पण जेनेटिक टर्मिनॉलॉजी तुम्ही शिकलेले आहेत, ठीक आहे. पण कसं आहे की तिथे वेगळं नसेल दिलेलं, फक्त आपल्याला इथे सगळ्या एकदम एक एक जे फॅक्टर्स आहेत एक एक टर्मिनॉलॉजी आपल्याला वेगळी देऊन ठेवलेली आहे, ठीक आहे. इथे बघा की जे कॅरेक्टर्स आहेत बेसिकली जो स्पेसिफिक फीचरला इंडिकेट करतात म्हणजे गुण जो आहे बेसिकली जसं हाईट आहे, ठीक आहे, जसं हाईट ऑफ द स्टेम आहे, ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं समवन एखाद्याची जी पर्सनॅलिटी आपल्याला दिसते, जे फिजिकली आपल्याला समोर दिसतात, ठीक आहे. तर असे जे आहेत बेसिकली जे कॅरेक्टर्स आहेत स्पेसिफिक कॅरेक्टर म्हणजे डोळे दिसतं, नाक दिसणारं जे स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत बेसिकली जर आपण विचार केला तर तुम्हाला एक डायग्राम दाखवतो कारण याच्या आधी ती डायग्राम तुम्ही बघितली, ठीक आहे. हे जे दिसतंय तुम्हाला सम डिफरंट हे जे कलर्स वेगवेगळे जे दिसतात तुम्हाला बघा. आता हा फेस तुम्हाला दिसतोय, ठीक आहे. ह्या फेसिंगवरती जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला दिसत असेल की हेअर देअर इज अन समथिंग. बघा आता इथे जर तुम्ही हा फेसचा एवढा पोर्शन बघितला तर ह्या पोर्शनमध्ये बघा दोघांमध्ये जो डिफरन्स तुम्हाला दिसतोय इथे नाक बघा, हे नाकाचा जो शेप दिसतोय तो वेगळा शेप तुम्हाला दिसत असेल इथे, ठीक आहे. आता हे थोडंसं पुढे हे ओपनिंग थोडंसं पुढे दिसतंय, नोझल ओपनिंग जी नोझल कॅव्हिटी आहे, नोझलची जी ओपनिंग आहे ती बघा, नोजची जी ओपनिंग आहे तुम्हाला दिसते, ठीक आहे. हे थोडंसं पुढे बघा, हे जर बघा ह्यांच्यामध्ये डिफरन्स दिसतोय. परत हा बघा लिपमध्ये जो फरक आहे की लिपमधला फरक दिसतोय, एकदम सरळ लिप आहेत इथे बघा, थोडंसं असं आहे बघा, थोडंसं ॲरो शेप तुम्हाला इथे शेपमध्ये फरक दिसतोय. दाढीमध्ये पण बघा ही थोडीशी दाढी बघा एकदम सेपरेटली दिसते पण इथे दाढीमध्ये दिसत नाही, ठीक आहे. नोज अँड जे लिप्स आहेत त्यांच्यामध्ये फरक आपल्याला दिसतो. अजून जे आपले कान आहेत बघा इथे बघा, हा जो लोब आहे कानाचा एकदम चिटकलेला दिसतोय तुमच्या पूर्ण फेसला, ठीक आहे. अटॅच इयर लोब्स तुम्हाला इथे दिसत आहेत आणि हे बघा ही अटॅच इयर लोब नाही, हे लोब्स कसे आहेत एकदम फ्री इयर लोब्स असतात काही लोकांमध्ये. परत हे बघा हा जो शेप आहे बघा तुम्हाला दिसतोय तो, हा शेपचा पण तुम्हाला एकदम स्पेसिफिक फरक दिसेल. हा दिसतो हेअरचे जे कलर्स आहेत तर हे काय डिफरंट
हे फीचर्स आहेत फिजिकली जे आपल्याला ऑब्झर्व होतात, ठीक आहे ना. ही पण आपल्याला डायग्राम समजते की आपण काय काय अंडरस्टँड करू शकतो, ठीक आहे ना. कुठल्या गोष्टी आपल्याला समजतात जे कॅरेक्टर्समध्ये येतात बेसिकली, कारण येणाऱ्या जनरेशनमध्ये येणारे जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला ह्या पद्धतीने समजतात, ठीक आहे. की नेक्स्ट जनरेशनमध्ये कुठला कॅरेक्टर येऊ शकतो, कुठला जो डॉमिनंट कॅरेक्टर आहे तो बेसिकली नेक्स्ट जनरेशनमध्ये येण्याची शक्यता आपल्याला दिसते, ठीक आहे ना. सो वी कॅन सेइंग दिस, हे काय आहेत मग आपले एक समवन्स, एखाद्या स्पेसिफिक पर्सनची जी पर्सनॅलिटी आहे ती बेसिकली काय कॅरेक्टर्स आहेत, ठीक आहे. और जे स्पेसिफिक फीचर्स आहेत, जे गुण आहेत त्यांच्यामध्ये, ते काय आपण म्हणू शकतो, त्यांना कॅरेक्टर म्हणू शकतो. जसं हाईट आहे, ठीक आहे ना, बरोबर. जशी काय हाईट आहे त्यांना काय म्हणू शकतो आपण, कॅरेक्टर म्हणू शकतो. तसं ट्रेड्स, आपण वेगवेगळे ट्रेड्स बघितले, 7 ट्रेड्स बघितले, ठीक आहे ना. एक काय होते, हे ट्रेड्स जे आपण म्हणतो की जी क्वालिटी आहे बेसिकली ही काय, जसं कॅरेक्टर हे गुण आहेत तसं आपले जे ट्रेड्स आहेत ते बेसिकली त्यांना एक क्वालिटी म्हटलं जातं. दॅट फॉर्म्स युअर जे कॅरेक्टर आहे, तुमचे जे कॅरेक्टर बनवतात त्यांना म्हटलं जातं ट्रेड्स. त्यांना काय म्हटलं जातं, ट्रेड्स. म्हणजे नेक्स्ट जनरेशनमधले जे ट्रेड्स तुम्हाला दिसतात म्हणजे अँड इनहेरिटेड कॅरेक्टर्स आहेत. हे कसे कॅरेक्टर्स आहेत, इनहेरिटेड कॅरेक्टर्स अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट, ठीक आहे. हे कसे डिटेक्टेबल्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल टॉल आला, डॉर्फ आला, ठीक आहे. एखादा पर्सन टॉल आहे, एखादा पर्सन कसा आहे डॉर्फ आहे, ठीक आहे. एखाद्या पर्सन म्हणजे शेप बघू शकतो आपण, साईज बघू शकतो. और वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपण याच्या आधी ट्रेड्समध्ये पाहिल्या, पिया प्लांट्सवरती आपण काय बघितलं, वेगवेगळे ट्रेड्स बघितले, 7 ट्रेड्स आपण बघितले. त्यांना काय म्हणू शकतो आपण की अँड इनहेरिटेड कॅरेक्टर्स आहेत. हे कसे आहेत, इनहेरिटेड. म्हणजे हे कॅरेक्टर्स आता काय होतील, जेव्हा मॅटिंग होईल, ठीक आहे ना, म्हणजे 2 पॅरेंट्सची जेव्हा मॅटिंग होईल, पेअर ऑफ पॅरेंट्स दे विल बी मॅट विथ इच अदर, ते डिटेक्टेबल व्हेरियंट ज्यांच्यामध्ये असेल त्यांना आपण काय म्हणू शकतो, ट्रेड्स म्हणू शकतो. फॅक्टर्स म्हणजे बेसिकली, हे बेसिकली आपण काय म्हटलं यांना, जीन्स म्हटलं. फॅक्टर्स काय आहेत, तुमचे जीन्स आहेत. दॅट इज, हे काय एक युनिट आहे, एक हेरिडिटरी युनिट आहे. दॅट इज हेरिडिटरी युनिट अ पर्टिक्युलर, ठीक आहे. अ पार्टिकल म्हणजे बेसिकली इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी, ठीक आहे. हे काय फॅक्टर, युनिट आहे हेरिडिटीचं. अ पर्टिक्युलर, ठीक आहे ना, अ पर्टिक्युलर बोललो, अ पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम, ठीक आहे ना. एक पार्टिकल प्रेझेंट आहे ऑर्गॅनिझममध्ये विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स. म्हणजे फॅक्टर्स पण मी तुम्हाला सांगितले याच्या आधी की एक्झॅक्टली फॅक्टर्स काय असतात, ठीक आहे ना. जे काय बेसिकली जीन्स आहेत, आणि असे जीन्स जे इनहेरिटन्स म्हणजे बदल होण्यासाठी, नेक्स्ट कॅरेक्टर म्हणजे नेक्स्ट जनरेशनमध्ये येण्यासाठी काय असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला हे रिस्पॉन्सिबल्स असतील असे फॅक्टर्स. और इफ वी गो थ्रू अ जीन्स, ठीक आहे. जीन्स पण आपण म्हणू शकतो बेसिकली फॅक्टर्सच आपले जीन्स आहेत, पण वी कॅन डिफाईन जीन्स सेपरेटली, की एक पर्टिक्युलर सेगमेंट जो आहे बेसिकली DNA मध्ये, ठीक आहे. कशामध्ये, DNA मध्ये. सो फॅक्टर्स तर आपण सांगितले, ठीक आहे. आणि हे फॅक्टर्स काय आहेत, तुमचे जीन्स आहेत. आणि बेसिक हे जीन्स कसे असतात, एक पर्टिक्युलर सेगमेंट आहे कशाचा, DNA चा, डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड. तर एक पर्टिक्युलर सेगमेंट आहे कशाचा, DNA चा, विच इज रिस्पॉन्सिबल, कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर्स, ठीक आहे. काय आहेत, जे कॅरेक्टर्स एक्सप्रेस करतो, ठीक आहे. जे कॅरेक्टर्स पुढच्या जनरेशनमध्ये येणार आहेत त्यांच्यामध्ये जे काही चेंजेस करायचे असतील, किंवा काही डिसऑर्डर्स असतील, किंवा काही जे चेंजेस करावे लागत असतील, किंवा जे सर्वायवलसाठी स्वतःमध्ये चेंजेस करून घेतील, ठीक आहे. तर असे जे पर्टिक्युलर सेगमेंट्स आहेत DNA मध्ये रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, दॅट इज सेगमेंट ऑफ DNA विच रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स, ठीक आहे. कशासाठी, इनहेरिटन्ससाठी रिस्पॉन्सिबल्स आहेत. आणि असे जे जीन्समध्ये येणाऱ्या जे बऱ्याचशा गोष्टी आहेत, फॅक्टर्स असतील, कॅरेक्टर्स असतील, किंवा ट्रेड्स असतील, तर हे सगळे ट्रेड्सची इन्फॉर्मेशन कशामध्ये असेल, सगळी जीन्समध्ये असेल. आणि हे जीन्स कसे आहेत, बेसिकली DNA आहे. हे काय, DNA आहे. तर हा जो DNA वरती इन्फॉर्मेशन कॅरी करतो, दॅट इज पर्टिक्युलर सेगमेंट कोणाचा आहे, DNA चा एक सेगमेंट आहे, ठीक आहे. काय, जीन्स आहेत, विच अँड विल बी एक्सप्रेस देअर कॅरेक्टर्स, म्हणजे हे कॅरेक्टर्सला दाखवतो. अदरवाईज जर ॲलिल्स तुम्ही बघितलं, ॲलिल्स म्हणजे बेसिकली शॉर्ट फॉर्म आहे ॲलिलोमॉर्फीचा, ठीक आहे. कशाचा शॉर्ट फॉर्म आहे, ॲलिलोमॉर्फीचा शॉर्ट फॉर्म आहे ॲलिल्स, ठीक आहे. नथिंग बट जीन्सच आहेत. हे पण काय, जीन्स आहेत, पण कसे वेगवेगळ्या टाईपचे जीन्स आहेत. ॲलिलो म्हटलं तर वेगवेगळे, टाईप म्हटलं तर काय म्हटलं तर टाईप म्हणजे वेगवेगळे भाग, ठीक आहे. दॅट इज नथिंग बट ॲलिलोमॉर्फी म्हणजे की एक अशी कॅरेक्टरिस्टिक, एक अशी जीन्स आहेत, म्हणजे असे जे टाईप्स ऑफ जीन्स म्हटलं तर ज्याच्यामध्ये जे आपण म्हणतो जे 2, ठीक आहे, द 2 और त्याच्यापेक्षा जास्त, ठीक आहे, 2 और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स जे आहेत, बरोबर आहे.
टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द गिवन जीन्स. जे जीन्स आहेत आपल्याकडे, जे गिवन जीन्स आहेत त्यांचे कसे दोन किंवा दोनापेक्षा जे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत, वेगवेगळे फॉर्म्स आहेत, ठीक आहे, जीनचे जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत त्यांना म्हटलं आता ॲलिल्स. त्यांना काय म्हटलं आता ॲलिल्स म्हटलं आता. म्हणजे हे बेसिकली काय तुमचे जीन्सचे टाईप्स आहेत त्यांना म्हटलं आता ॲलिल्स. जे वेगवेगळ्या टाईपचे जीन्स तुम्हाला दिसायला भेटतात तर असेच वेगवेगळ्या टाईपचे जीन्स म्हणजे बेसिकली काय आहेत ॲलिल्स आहेत. अदरवाईज यू कॅन सेइंग दिस ॲलिलोमॉर्फी. त्याला काय म्हणायचं ॲलिलोमॉर्फी म्हणायचं. ठीक आहे. डॉमिनंट अँड रिसेसिव्हची परत डेफिनेशन आपल्याकडे येते. यांनी इथे आपल्याला देऊनच ठेवलेलं आहे की डॉमिनंट अँड रिसेसिव्ह एक्झॅक्टली काय असतं. तर बघा इट इज ॲन ॲलिल आहे. बेसिकली काय हा ॲलिलच आहे. दॅट एक्सप्रेस, हा काय एक्सप्रेस करतो इट्स ट्रेड्स. कशाला एक्सप्रेस करतो ट्रेड्सला एक्सप्रेस करतो. इवन इन द प्रेझेन्स ऑफ ॲन अल्टरनेटिव्ह ॲलिल. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह ॲलिल. तर आपण बेसिकली डॉमिनंटला काय म्हणू शकतो की एक असा कॅरेक्टर आहे किंवा एक असा ट्रेड आहे जो येणाऱ्या किंवा नवीन जनरेशनमध्ये येणारा काय तो एक फॉर्म आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा काय असेल सगळ्यात जास्त प्रभाव असेल, तोच कॅरेक्टर त्याच्यापर्यंत जाईल. ठीक आहे ना, म्हणजे काय तो डॉमिनंट आहे. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो ॲलिल. ठीक आहे, काय हा ॲलिल आहे दॅट एक्सप्रेस द ट्रेड्स इवन इन द प्रेझेन्स ऑफ ॲन अल्टरनेटिव्ह ॲलिल्स. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह ॲलिल्सच्या फॉर्ममध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं किंवा त्याला आपण जर साध्या भाषेमध्ये समजण्याचा प्रयत्न केला की हेट्रोझायगस आहे. कसा आहे कुठल्या कंडिशनमध्ये डॉमिनंट असू शकतो तो हेट्रोझायगस कंडिशनमध्ये. हेट्रोझायगस म्हणजे एकदम सारखे दोन सारखे सेम ॲलिल्स जिथे असतील. म्हणजे टॉलच असायला पाहिजे. ठीक आहे, डॉर्फच असायला पाहिजे. एकदम प्युअर फॉर्म आहे. इथे टॉल आणि एक रेड नाही चालणार. ठीक आहे ना, म्हणजे एक टॉल आहे आणि एक प्युअर, एक टॉल आहे आणि एक रेड आहे. तर हे हेट्रोझायगसमध्ये येतात. हे कशामध्ये येतात हेट्रोझायगसमध्ये येतात. होमोझायगस म्हणजे तुमचे बेसिकली दॅट टू सेम ॲलिल्स असतात. कसे असतात दोन सारखे ॲलिल्स. जसं रेड फ्लावर आहे तर तो होमोझायगस आहे. आपल्याला समजायचं हेट्रोझायगस कंडिशनमध्ये की ओन्ली हेट्रोझायगस कंडिशनमध्ये तो डॉमिनंट असतो. हे लक्षात ठेवा. कशामध्ये सगळ्या कंडिशनमध्ये नाही. त्याला काय एक कंडिशन आहे ती हेट्रोझायगसची कंडिशन आहे. जसं आपण म्हणतो रेड फ्लावर आणि एक व्हाईट फ्लावर आहे. ठीक आहे, सो टू डिफरंट ॲलिल्समध्ये काय करतो तो हेट्रोझायगस आपल्याला डॉमिनन्सी दाखवतो. अँड अगेन रिसेसिव्ह म्हणजे दिस इज ॲन ॲलिल आहे विच डू नॉट एक्सप्रेस. ठीक आहे, हा काय करतो डू नॉट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ ॲन अल्टरनेटिव्ह फॉर्म. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह ॲलिल्समध्ये तो एक्सप्रेस करत नाही. सो इट इज ॲन हेट्रोझायगस आहे. हा कसा आहे तुमचा हेट्रोझायगस काय असायला पाहिजे होमोझायगस. ठीक आहे, हा जो रिसेसिव्ह आहे होमोझायगस और हेट्रोझायगसची कंडिशन त्याच्यामध्ये येऊन जाते एक तुमच्याकडे. ठीक आहे, सो हिअर इज दॅट फिनोटाईप. ठीक आहे, तुम्हाला ह्या गोष्टी पण सांगायच्यात की फिनोटाईप काय असतो, जीनोटाईप काय असतो. याच्यासाठी आपण एक जी ॲक्टिव्हिटी आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेली बेसिकली त्याच्याकडे लक्ष देऊ. ठीक आहे, सो वी ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज ॲन फिनोटाईप. ठीक आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला फिनोटाईप म्हणू शकतो. ठीक आहे, जर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी बघितली, ठीक आहे, जर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी दिसत असेल तर बघा की हे ॲक्च्युली तुम्ही 9वीमध्ये पण परफॉर्म केलेली ही ॲक्टिव्हिटी आहे. जर ही आपण ॲक्टिव्हिटीला अंडरस्टँड करतो तर पुढचे आपले जे टर्मिनॉलॉजी आहे ती पण आपल्याला चांगल्या पद्धतीने समजते. तर इथे बघा की मेंडेलिव्हचं एक्सपेरिमेंट आहे मोनोहायब्रिड क्रॉसवरती. मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड पण आपल्याला इथे शिकायचंच आहे. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल वी ट्राय टू डिस्कस अबाउट ऑल दिस अँड देन वी कॅन गोईंग थ्रू अँड आपले जे टर्मिनॉलॉजी आपल्याला पुढे दिलेली आहे त्याच्यावरती. तर बघा फिनोटाईप काय असतो बेसिकली काय असतो फिनोटाईप. तर बघा की फिनोटाईप म्हणजे की जे फिजिकली आपल्याला दिसतात. ठीक आहे, बघा ही फर्स्ट म्हणजे पॅरेंटल जनरेशन आहे P1 जनरेशन. ठीक आहे, ही कुठली आहे P1 जनरेशन आहे, पॅरेंटल जनरेशन आहे. त्याच्यामध्ये फिनोटाईप जर बघितला जो फिजिकली दिसायला आपल्याला कसा आहे तर बघा की एक प्युअर टॉल मेल आहे आणि एक डॉर्फ फिमेल आहे. काय प्युअर डॉर्फ और प्युअर टॉल. ठीक आहे, म्हणजे प्युअर टॉल काय आहे तुमचे मेल आहे आणि प्युअर डॉर्फ फिमेल आहे. तर बघा म्हणजे एक पूर्ण टॉल आहे आणि हे टॉल नाही आहे. ठीक आहे, डॉर्फ आहे. ठीक आहे, कसं आहे डॉर्फ आहे. तर बघा याच्यामध्ये जो जिनोटाईप आहे बेसिकली यांच्यामधला जिनोटाईप कसा आहे की प्युअर TT दाखवतो आहे. बरोबर आहे, जिनोटाईप कसा आहे यांच्यामध्ये प्युअर टॉल आहेत. तर जिनोटाईप्स आहे दोन जे जीन्स आहेत त्याचे. ठीक आहे, काय ते 2N आहे. हे मोनोहायब्रिड आहे. काय आहे मोनोहायब्रिड आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जिनोटाईप कसे तुमचे हे TT हे काय जिनोटाईप हे फिजिकली दिसायला दोघं टॉल आणि डॉर्फ दिसत होते. ठीक आहे, अँड त्यांचे जे जीन्स होते बेसिकली ते आपल्याला काय दिसले प्युअर टॉल दिसले आणि प्युअर डॉर्फ दिसले. ठीक आहे, हे काय प्युअर टॉल और प्युअर डॉर्फ आहे. तर त्यांच्यामधून येणारं जे गॅमेट फॉर्मेशन होईल क्रॉसिंगने. ठीक आहे, कशाने क्रॉसिंगने त्यांच्यामधून इथून काय येणार आहे एक टॉल येईल. ठीक आहे, एक जीन्स कसा येईल टॉल जीन्स येईल. इथून येणारा एक जीन्स कसा येईल
डॉर्फ जीन्स येईल, ठीक आहे ना. तर ह्यांच्यामधून काय होणार आहे, क्रॉसिंग होईल, बरोबर आहे. जेव्हा ह्यांची मॅटिंग फॉर्म होईल, ठीक आहे, जेव्हा मेल और फिमेल जेव्हा ह्या दोघांची मॅटिंग होईल त्यावेळेस इथून येणारा जो एक जीन्स आहे तो टॉल असेल आणि एक काय असेल, एक डॉर्फ असेल. तर ह्यांच्यापासून येणारा जो गॅमेट आहे हे गॅमेट्स आले आणि येणारी जी फर्स्ट फिलियल जनरेशन असेल, काय असेल, फर्स्ट फिलियल जनरेशन. आता हे काय झालं, पॅरेंटनपासून काय बनते, एक पहिली जनरेशन तयार व्हायला लागते. तर ही येणारी जी जनरेशन असेल ती बेसिकली कशी असेल, जी जेनेटिकली, बरोबर आहे, इट इज जी फर्स्ट फिलियल जनरेशन आहे बेसिकली ती असेल तुमची ही टॉल. म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे जीन्स कसे असतील, एक टॉल असेल एक डॉर्फ असेल. तर दिसायला बेसिकली तो फिजिकली फिनोटायपिकली तो कसा दिसेल, टॉल दिसेल, बरोबर आहे. कारण काय होतं, हे टॉलनेस काय हे डॉमिनंट आहे, हे काय तुमचं रिसेसिव्ह आहे, काय हे रिसेसिव्ह आहे, हे डॉमिनंट आहे. तर म्हणून येणाऱ्या फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये येणारा कसा होता, टॉल होता. बट इट इज अन हायब्रिड टॉल आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला, हायब्रिड टॉल. त्यानंतर जर हे फिनोटाईपचे फर्स्ट फिलियल जनरेशनचे पॅरेंट्स असतील, ठीक आहे, ज्यांच्यामध्ये आता जी पॅरेंटल जनरेशन असेल P2 जनरेशन, ही कशी असेल, P2 जनरेशन, जी फर्स्ट सेल्फिंग इन अन फर्स्ट फिलियल जनरेशन, म्हणजे हे फर्स्ट फिलियल जनरेशनचे आहेत. तर पॅरेंट्सपासून दोघं टॉल, एक टॉल आणि दुसरा डॉर्फ होता, प्युअर होते दोघं, ठीक आहे. येणारे आता हे कसे आहेत, हायब्रिड आहेत, हे कसे आहेत, हायब्रिड आहेत. जर फर्स्ट फिलियलवाले हायब्रिड जर जनरेशनमध्ये असतील तर फिनोटायपिकली ते दोघं टॉल दिसतीलच, ठीक आहे, ऑब्वियसली आहे ना. फिनोटायपिकली दोघं कसे असतील, टॉल आहेत, ठीक आहे, फिजिकली दिसायला टॉल आहेत. पण त्यांचे जीनोटाईप कसे आहेत, हायब्रिड टॉल दाखवत आहेत, काय दाखवत आहेत, हायब्रिड टॉल. त्यांच्यामध्ये काय आहेत, एक टॉल आहे एक काय डॉर्फ आहे. मग हे जे जेनेटिकली ज्यांच्यामध्ये जी क्रॉसिंग होईल याला म्हटलं आता चेकर बोर्ड, काय म्हटलं आता, चेकर बोर्ड म्हटलं जातो. आणि ह्या चेकर बोर्डने आपण काय करू शकतो, एक प्रॉबॅबिलिटी लावू शकतो की त्यांच्यापासून आता जी सेकंड फिलियल जनरेशनपासून बनणारे जे थर्ड फिलियल जनरेशनमध्ये जातील त्यांच्यामध्ये काय चेंजेस येतील. जर मेल हा फर्स्ट फिलियल जनरेशनमधला आणि फिमेल हा फर्स्ट फिलियल जनरेशनमधून असेल तर त्यांच्यापासून बनणारे जे सेकंड फिलियल जनरेशन असेल, ठीक आहे, कारण बघा पॅरेंटल जनरेशन होती ही, ठीक आहे, यांच्यापासून काय बनलं, फर्स्ट फिलियल जनरेशनपासून येणारे हायब्रिड टॉल होते, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यापासून येणारे जे सेकंड फिलियल जनरेशनमध्ये जातील ते कसे असतील बघा, त्यांच्यामध्ये येणारे हे सेकंड फिलियल जनरेशनचे. तर हा आपण प्रॉबॅबिलिटी लावू शकतो की येणारे कसे असू शकतील. तर बघा जर तुम्ही ही सेकंड फिलियल जनरेशन बघितलं तर बघा की सपोज जी मेल गॅमेट आहे आणि एक जो फिमेल गॅमेट आहे त्यांच्यापासून बघा जर हा टॉल आला आणि इथून पण टॉल आला मेल और फिमेलपासून तर बघा काय फॉर्म होतो आहे, एक प्युअर टॉल फॉर्म होतो आहे, ठीक आहे. आणि जर मेलपासून जर हायब्रिड टॉल म्हणजे डॉर्फ आला आणि फिमेलपासून जर डॉर्फ आला तर येणारा कसा असेल, हायब्रिड टॉल असेल. अगेन दॅट जर फिमेलपासून, ओके, जर फिमेलपासून येणारा जर हायब्रिड टॉल म्हणजे डॉर्फ असेल आणि मेलपासून येणारा जर टॉल असेल तर फॉर्म काय होईल, हायब्रिड फॉर्म होईल, ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही नीट बघितलं तर बघा की टॉल डॉर्फ हायब्रिड टॉलला फॉर्म करतो आहे, ठीक आहे. टॉल प्युअर टॉलला फॉर्म करतो आहे, ठीक आहे. अँड टॉल डॉर्फ हायब्रिड टॉलला फॉर्म करतो आहे, बरोबर आहे. मग येणारे कसे आहेत बघा, एक टॉल आहे, ठीक आहे, एक काय प्युअर टॉल आहे, दुसरा काय तुमचा दोन हायब्रिड टॉल आहेत टीचे आणि बघा एक पूर्ण डॉर्फ आहे, एक काय पूर्ण डॉर्फ आहे, एक काय होता तुमचा पूर्ण टॉल होता, ठीक आहे. म्हणजे 1:2:1 जो रेशो फॉर्म होतो आहे हा काय तुमचा दॅट इज फर्स्ट फिलियल जनरेशनचा एक रेशो बनतो, ठीक आहे ना. काय बनतो, हा रेशो बनतो. दुसरं जर आपण तुम्ही लक्षात घेतलं याच्यामधून, ठीक आहे, सेकंडरी तुम्हाला एक सांगतं की जर तुम्ही P2 जनरेशनमध्ये म्हणजे डाय हायब्रिड क्रॉसचा जर विचार केला तर डाय हायब्रिड क्रॉसमध्ये काय होतं बघा की जी पॅरेंटल जनरेशन आहे तर डाय हायब्रिड क्रॉसमध्ये काय बेसिकली होतं की बघा की दोन गोष्टी एकाच वेळेस कन्सिडर केल्या गेल्या. म्हणजे प्युअर राऊंड शेपची सीड घेतली गेली आणि प्युअर येलो कलरची सीड घेतली, बरोबर आहे. म्हणजे काय प्युअर राऊंड पण होती आणि काय होती, येलो कलरची होती, ठीक आहे. कशी होती, प्युअर राऊंड अँड येलो कलरची होती. आणि दुसरी जी होती, ठीक आहे, ती व्रिंकल्ड होती आणि कशी होती, ग्रीन होती, ठीक आहे, व्रिंकल्ड अँड ग्रीन होती बघा, ठीक आहे. तर दोघांमध्ये एकाच वेळेस, बरोबर, एकच सीड आहे तर एका सीडमध्ये दोन कॅरेक्टर्स आहेत, राऊंड पण आहे येलो पण आहे, ठीक आहे, राऊंड पण आहे काय येलो पण आहे आणि व्रिंकल्ड पण आहे आणि कशी आहे, ग्रीन पण आहे. तर ह्यांच्यामध्ये जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होईल ही जेनोटाईप आहे. फिनोटायपिकली ते कसे दिसत होते, राऊंड येलो सीड दिसत होते आणि व्रिंकल्ड ग्रीन सीड दिसत होती फिनोटायपिकली फिजिकली. त्यांच्यामधले जे जीन्स होते जिनोटायपिकली ते कसे होते, राऊंड येलो,
ठीक आहे. राऊंड व्रिंकल म्हणजे त्यांच्यामध्ये कॅपिटल आर कॅपिटल वाय वाय अँड हे म्हणजे प्युअरला इंडिकेट करतात. कशाला? प्युअरला. प्युअर राऊंड अँड प्युअर येलो अँड हे आहेत प्युअर डॉर्फ. ठीक आहे. प्युअर व्रिंकल्ड अँड प्युअर ग्रीन सीड आहे. तर यांच्यामध्ये येणारे बघा आता एक आर आला आणि एक वाय येईल इथून. ठीक आहे. इथून येणारा दॅट इज स्मॉल आर अँड स्मॉल वाय. तर यांच्यापासून जे बनणारं नवीन फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये येणारं जे सीड असेल, ठीक आहे, ते कसं असेल? दॅट इज हायब्रिड राऊंड असेल आणि हायब्रिड कसं असेल? येलो असेल. ठीक आहे. कसं असेल? फिनोटायपिकली जिने जे जनरेशन असेल ती आपल्याला अशी दिसेल. तर फिनोटायपिकली ते कसे असेल? राऊंडेड. ठीक आहे. येलो सीड असेल फिनोटायपिकली. बरोबर आहे. तर यांच्यामध्ये जे जीन्स असतील, बरोबर आहे, जिनोटायपिकली जे जनरेशन असेल ती काय असेल? ही हायब्रिड असेल. बेसिकली काय असेल? हायब्रिड असेल. तर इथून जर अजून परत जर फर्स्ट फिलियल जनरेशनचं अजून मॅटिंग झालं, क्रॉसिंग झालं, तर क्रॉसिंगमध्ये येणारे बघा फिनोटायपिकली कसे आहेत? राऊंड येलो सीड्स आहेत. राऊंड येलो सीड्स आपण घेतले, ज्यांचं जिनोटाईप कसं आहे? आर कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय आहे. तर ह्यांच्यामध्ये जी क्रॉसिंग होते, गॅमेट्स फॉर्मेशन होतात बघा कसे असते. बेसिकली गॅमेट कसे असू शकतील? आर वाय. ठीक आहे. एक आहे कॅपिटल, पूर्ण कॅपिटल आहेत दोघं. एक कॅपिटल आहे, दुसरा स्मॉल आहे. एक कॅपिटल आहे, दुसरा स्मॉल आहे. ठीक आहे. तर ह्यांच्यामध्ये हे जीन्स जे दिसतात तुम्हाला एकदम सारखे जीन्स आहेत. तर मग सेकंड फिलियल जनरेशनमध्ये जे येतील बघा, पूर्ण हा आपल्याला एक टेबल दिसतो. याच्यामध्ये कसा दिसतो? हा पूर्ण टेबल आपल्याला पूर्ण जर समजायचा असेल तर बघा अजून पूर्ण दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. सो फिजिकली जर आपण याचा विचार केला दिसतोय तो. आता मेलपासून येणारे दोघं आहेत. ठीक आहे. तर बघा इथे पूर्ण रेशो बनतोय, पूर्ण रेशो बघा. दॅट इज वॉट? आर दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. दॅट इज वॉट? आर वाय वाय हा आर वाय वाय. ठीक आहे. सो अगेन दॅट बघा इथे. तर यांच्यामध्ये येणारे जे फिजिकल्स आहेत त्यांच्यामध्ये बरेचसे असे हा आपल्याला पूर्ण चेकरबोर्ड बनताना दिसतो. ही सगळी कन्सेप्ट कशामध्ये येते? ही सगळी आपल्याला सेकंड फिलियल जनरेशनमध्ये दाखवते. ठीक आहे. हे डायहायब्रिड क्रॉसचं पूर्ण एक स्ट्रक्चर होतं जे तुम्हाला अजून माहिती करायचं आहे. ठीक आहे. सो नाव वी कॅन गोईंग थ्रू आवर टर्मिनॉलॉजी जी आपल्याला दिलेली पुस्तकामध्ये. ठीक आहे. सो हेअर इज आवर टर्मिनॉलॉजी. वी आर ट्राईंग टू डिस्कस अबाउट ऑल दॅट. ठीक आहे. अगेन तर मग बघा फिनोटाईप एक्झॅक्टली काय असतो? की जे फिनोटाईप आहे, द एक्सटर्नल ॲपिरन्स जे बाहेरून आपल्याला दिसतं ते काय आहे? फिनोटाईप आहे. जसं आपण म्हणतो टॉल. ठीक आहे. जसं आपण म्हटलं राऊंड येलो कलर दिसणारा. ठीक आहे. अदरवाईज व्रिंकल्ड और येलो कलर दिसत होता, व्रिंकल्ड और ग्रीन कलर होता. हे काय आहेत? हे फिनोटाईप होते. ठीक आहे. पण जेनेटिकली आपण त्यांना कसं लिहिलं? जिनोटाईप कसं लिहिला? जे कॉन्स्टिट्यूशन होतं. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन और अ जेनेटिक मेक. ठीक आहे. त्यांचं जो जेनेटिकली ते कसे बनले आहेत. ठीक आहे. जसं आपण म्हटलो टॉल डॉर्फ. ठीक आहे ना. बरोबर आहे. ते टॉल किंवा टॉल डॉर्फ जे होतं जेनेटिकली त्यांच्यामध्ये कॅपिटल टी होते, स्मॉल टी होते. ठीक आहे. डॉर्फ होते कम्प्लिटली. तर हे रिस्पेक्टेड दाखवतात आपल्याला. जेनेटिकली ते कसे होते, जिनोटायपिकली ते कसे होते. होमोजायगसची पण आपल्याला डेफिनेशन दिली. होमोजायगस म्हणजे प्युअर म्हटलं जातं. ठीक आहे. अँड इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. काय? प्युअर इंडिव्हिज्युअल. जसे टॉल होते, डॉर्फ होते, तर हे प्युअर आहेत. ठीक आहे. होमोजायगस कसे आहेत? प्युअर आहेत. तर यांच्यामधले कुठलेही तुम्हाला मिक्सअप दिसणार नाही. पण हेट्रोजायगसमध्ये तसं नाही आहे की इंडिव्हिज्युअल जो पजेसिंग कॉन्ट्रास्टिंग दाखवतो. म्हणजे कॉन्ट्रास्टिंग म्हणजे त्यांच्यामध्ये विरोधाभास दाखवतो तुम्हाला. कसा असतो? टॉल एक डॉर्फ आहे. ठीक आहे. अदरवाईज एकदम वेगळे टॉल, अदरवाईज रेड कलरची दाखवू शकतात. म्हणजे एकदम डिफरंट कॅरेक्टर्स तुम्हाला दिसतात. एकदम टॉल और डॉर्फ आपण म्हणू शकतो. जे F1 जनरेशनचे हायब्रिड्स असतात त्यांना आपण हेट्रोजायगस म्हणू शकतो. ठीक आहे. अदरवाईज दॅट प्युअर लाईन पण आपल्याला दिलेलं आहे की प्युअर लाईन म्हणजे की एक जे प्लांट्स किंवा ॲनिमल्स आहेत, सर्टन कॅरेक्टरिस्टिक थ्रू आउट द जनरेशन. म्हणजे जी जनरेशन बघा, सपोज की ह्युमन बिंग आहे, तर ह्युमन बिंगचे पूर्ण जी जनरेशन असेल आतापर्यंत जेवढे काही ह्युमन बिंग्स आहेत अर्थ सरफेसवरती, तर त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते काय होतात? तिथून ट्रान्सफर होत जातात. तर ही आपली पूर्ण लाईन आहे. ठीक आहे. अँड इंडिव्हिज्युअल ऑर अ ग्रुप ऑफ द इंडिव्हिज्युअल विच इज होमोजायगस. ठीक आहे. काय आहेत हे? होमोजायगस आहेत. और अ ट्रू ब्रीडिंग होते त्यांच्यामधून वन और मोर ट्रेट्सची. ठीक आहे ना. म्हणजे एक जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत त्यांचे जे ट्रेट्स आहेत ते एकदम ट्रान्सफर होत चालले आहेत. प्लांट्स असेल किंवा ॲनिमल्स असेल त्यांना आपण प्युअर लाईन पण म्हणतो. और अ मोनो हायब्रिड म्हणजे बेसिकली काय असतं की जो क्रॉस आहे बेसिकली काय होतोय? पिया प्लांट्स और एनी थिंग्स. ठीक आहे. द क्रॉस
ऑफ द पिया प्लांट्स ऑर प्लांट्स विथ ओनली वन पेअर, काय होतं फक्त एक पेअर. आपण जे मोनो हायब्रिड क्रॉसमध्ये बघितलं होतं ना, त्याच्यामध्ये काय घेतलं आपण फक्त टॉल घेतले होते और डॉर्फ घेतले, पूर्ण डॉर्फ, प्युअर डॉर्फ आणि प्युअर टॉल घेतलं होतं. अदरवाईज आपण घेतलं टॉल, हायब्रिड टॉल घेतले होते, हायब्रिड टॉल घेतले होते. तर हे काय झालं बेसिकली एक मोनो हायब्रिड आहे. काय आहे मोनो, एकच होतं, म्हणजे फक्त टॉलनेस आपण इथे कन्सिडर केलं. कॅरेक्टर काय होतं आपल्याकडे फक्त टॉल होतं. ठीक आहे. फिनोटाईप कुठला होता, फक्त टॉल आपण घेतला होता. जेनोटाईप आपल्याकडे कुठला होता, फक्त टॉल आपण घेतला होता. ठीक आहे. दिस इज वॉट. पण F1 जनरेशनमध्ये ही फर्स्ट फिलियल जनरेशन आहे, म्हणजे पॅरेंट्सपासून एकदम फर्स्ट जनरेशन जी येणार आहे. ठीक आहे. इट कन्सिस्ट ऑफ एन ऑल ऑफस्प्रिंग्स प्रोड्युसिंग फ्रॉम अ पॅरेंटल क्रॉस. ठीक आहे. कसं आहे पॅरेंटल क्रॉस, जी मॅटिंग आहे बिटवीन प्युअर पॅरेंट्स. ठीक आहे. ही मॅटिंग कशी होते मोनो हायब्रिडमध्ये, फर्स्ट फिलियल जनरेशन जी बनते बेसिकली, जी मॅटिंग आहे बिटवीन द प्युअर पॅरेंट्स हॅविंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. ठीक आहे. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जसं टॉल होतं, एकदम प्युअर टॉल होते, प्युअर टॉल और प्युअर डॉर्फमध्ये होणारी मॅटिंगपासून जे बनतात आपले, हे फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये आपल्याला दिसतात. तसंच सेकंड फिलियल जनरेशन पण आहे, जी फर्स्ट फिलियल जनरेशनपासून येते. ठीक आहे. म्हणजे यांच्यामध्ये बेसिकली हे हायब्रिड असतील आता, प्रोड्युसिंग फ्रॉम द मॅटिंग ऑफ एन F1 जनरेशनचे ऑफस्प्रिंगमध्ये जी मॅटिंग होते आणि ते F2 जनरेशनपर्यंत जातात. अँड म्हणजे यांच्यामध्ये बरेचसे आपण मोनो हायब्रिड क्रॉसून बघितले. ठीक आहे. प्युनेट स्क्वेअर आपण बघितला, चेकर बोर्ड. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं, एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे एक पॉसिबिलिटी आपण दर्शवतो की असं होऊ शकतं, पुढच्या जनरेशनमध्ये असं येऊ शकतं. ठीक आहे. ही जे बेसिकली आहे त्यांना प्युनेट स्क्वेअर और चेकर बोर्ड आपण म्हणतो. काय म्हणतो, प्युनेट स्क्वेअर और चेकर बोर्ड. एक प्रोसेस, एक प्रॉबॅबिलिटी आहे प्रोजेनीमध्ये कसं कॅरेक्टर येऊ शकतं, काय येऊ शकतं, हे आपण एक प्रॉबॅबिलिटी चेकर बोर्डने किंवा प्युनेट स्क्वेअर बोर्डने दाखवू शकतो. तसंच आपल्याकडे होमोझायगस क्रोमोझोम्स पण येतात. ठीक आहे. होमोझायगस क्रोमोझोम्स म्हणजे जे आहेत, जसं आपण म्हणतो मॉर्फॉलॉजिकली जे कॅरेक्टर्स आपण बघितले ना, एकदम सुरुवातीला डायग्राम बघितली होती, इयर लोब्स आहेत किंवा दाढी, आपलं बियर्ड असते किंवा नोजचा शेप होता. तर हे मॉर्फॉलॉजिकली कसं दिसतं, जेनेटिकली कसे आहेत, त्यांचं स्ट्रक्चर जे इसेन्शियल स्ट्रक्चर्स आहेत. ठीक आहे. सो आयडेंटिकल जे आहेत बेसिकली, जे सारखे आहेत. ठीक आहे. हे जे त्यांच्यामध्ये सारखापणा दिसतो आपल्याला. ठीक आहे. द स्ट्रक्चर इसेन्शियल आयडेंटिकल क्रोमोझोम्स आहेत प्रेझेंट इन द डिप्लॉइड सेलमध्ये जे असतात त्यांना म्हटलं जातं होमोझायगस क्रोमोझोम्स. होमोचा अर्थच होतो सारखा. ठीक आहे. काय म्हटलं जातं, सारखे क्रोमोझोम्स आहेत. टेस्ट क्रॉस आपण बघितलं, तर टेस्ट क्रॉस म्हणजे बेसिकली इट इज अ क्रॉस ऑफ अ F1 जनरेशन. ठीक आहे. F1 जनरेशनचे जे प्रोजेनी आहेत, ठीक आहे, विथ होमोझायगस रिसिव्ह पॅरेंट्स आहेत, त्यांच्यामध्ये येतो तुमचा टेस्ट क्रॉस. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हा F1 टॉल आहे, F1 जनरेशनचा टॉल आहे आणि एक प्युअर डॉर्फ आहे. ठीक आहे. काय प्युअर डॉर्फ, तर त्यांच्यामध्ये जे होतं त्यांना म्हटलं तर टेस्ट क्रॉस. काय असतो हा टेस्ट क्रॉस. आता हा डॉर्फ आहे, F1 जनरेशनचा आहे आणि ह्याच्यामध्ये बघा हा प्युअर आहे, प्युअर डॉर्फ होता. तर हे काय दिसतंय, टेस्ट क्रॉस आहे. होमोझायगस और हेट्रोझायगस नेचर ऑफ द हायब्रिड आहे. अँड अगेन जो बॅक क्रॉस आहे. ठीक आहे. काय म्हटलं तर बॅक क्रॉस. तर बॅक क्रॉस म्हणजे बेसिकली दॅट इज जो F1 जनरेशनचा प्रोजेनी आहे विथ एनी वन ऑफ द पॅरेंट. ठीक आहे. विथ एनी वन ऑफ द पॅरेंट्स. म्हणजे बघा की F1 टॉल आहे तर प्युअर डॉर्फमध्ये क्रॉसिंग केलं. बघा प्युअर डॉर्फमध्ये असेल म्हणजे बघा प्युअर टॉल और प्युअर डॉर्फमध्ये जे क्रॉसिंग तुम्हाला दिसते याच्यामध्ये. ठीक आहे. त्याला बॅक क्रॉस पण म्हटलं जातं. फिनोटायपिकल रेशो पण आपण बघितलं. ठीक आहे. फिनोटायपिकली फिजिकली कसे दिसतात तुम्हाला 1:1, 1:2, 2:3चा जो रेशो दाखवला, दॅट इज हा असा रेशो आहे ऑफ अ स्प्रिंग प्रोड्युसिंग एन F2 जनरेशन सबसिक्वेंटली जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल ॲपियरन्स. ठीक आहे. फिजिकल ॲपियरन्सने ते कसे दिसतात तर त्यांचा रेशो पण आपण फिनोटायपिकली बघतो. बघा म्हणजे 3 टॉल आले. ठीक आहे. त्याचा आपण बघितलं एक डॉर्फ आला. ठीक आहे. बरोबर. ही आपण F1 जनरेशनमध्ये बघतो. आणि एक आहे जेनोटायपिकली रेशो. ठीक आहे. जेनेटिकली त्यांच्यामध्ये बघा एक टॉल होता, 2 टॉल होते. तर ह्यांचे रेशो पण तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. मोनो हायब्रिड क्रॉस और डायहायब्रिड क्रॉसमध्ये जे आपल्याकडे डायग्राम्स होते ना, आपण जे पूर्ण स्ट्रक्चर बघितलं, जे फॉर्मेशन होतं मोनो हायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉसचं, हे तर आपलं डायहायब्रिड क्रॉस आहे. हे बघा मोनो हायब्रिड क्रॉस. तर मला सांगा इथे दिसतंय तुम्हाला यांचा जर रेशो मी काढला, एक पूर्ण टॉल आहे बघा, तर एक फुल टॉल आहे. ठीक आहे. प्युअर टॉलचा एक झाला रेशो बघा. मग 2 हायब्रिड टॉल आहेत, 2 हायब्रिड टॉलचा रेशो बघितला. ठीक आहे. आणि एक काय तुमचा हा पण तुमचा डॉर्फ आहे, एक डॉर्फ आहे. ठीक आहे. तर हे काय आहेत बेसिकली हा रेशो दाखवतो आपल्याला, काय एक जिनोटायपिकल रेशो आणि फिनोटायपिकली रेशो आपल्याला इंडिकेट करतो. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट हिअर वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड. हे सगळे कन्सेप्ट आपल्याकडे इथे येतात. आपण परत समजू शकतो की मोनो हायब्रिड क्रॉस काय असतो, की अ क्रॉस आहे. ठीक आहे. मोनो हायब्रिड क्रॉस काय, ए क्रॉसिंग बिटवीन अ पॅरेंट्स डिफरंट इन द ओनली
ठीक आहे, डिफरंट इन द ओनली वन हेरिडिटरी ट्रेड्स, ठीक आहे, एकच हेरिडिटरी ट्रेड्स. जसं आपण पहिल्यामध्येच बघितलं ना, टॉल होता, ठीक आहे, टॉलच फक्त कॅरेक्टर आपण कन्सिडर केलं, डॉर्फच आपण कॅरेक्टर कन्सिडर केलं, जे मोनो हायब्रिडमध्ये आपल्याला दिसलं. तसंच प्युअर टॉल और प्युअर डॉर्फ आपण घेतलं होतं. पण जे डाय हायब्रिड क्रॉस होतं बेसिकली, त्याच्यामध्ये काय घेतलं गेलं, अ क्रॉस बिटवीन द पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग इन द 2 हेरिडिटरी ट्रेड्स, ठीक आहे, 2 हेरिडिटरी ट्रेड्समध्ये. म्हणजे जसं आपण राऊंड सीड पण घेतलं आणि येलो सीड पण घेतलं, तर एकच सीड कसं होतं, राऊंड पण होतं आणि येलो पण होतं, म्हणजे 2 गोष्टी एकाच वेळेस कन्सिडर झाल्या, त्याला डाय हायब्रिड क्रॉस म्हटलं होतं. ठीक आहे, जसं व्रिंकल्ड आणि ग्रीन सीड आपण घेतलं तर एकाच वेळेस हे 2 कन्सिडर झाले, तर त्याला काय म्हटलं होतं, डाय हायब्रिड क्रॉस म्हटलं होतं. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे, आपलं लेक्चर पण तुम्हाला जर समजलं असेल तर प्लीज शेअर करायला विसरू नका. आणि जर आवडलंच असेल, तुम्हाला जर मदत झाली असेल आपल्या लेक्चरची, तर प्लीज एक लाईक, काही खूप महागडी नाही आहे, ठीक आहे, एका लेक्चरसाठी. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.